लाइनमैन अपने अपनी जगह ले, लाइनमैन हेलो अब्दुल्ला, हेलो। लाइनमैन अपने अपनी जगह ले, लाइनमैन चलो अपनी जगह पे चलो लाइनमैन। थैंक यू। एवन क्रिकेट क्लब निज़ामपुर इनके जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का दोस्तों पहला दिन और पहले दिन का ये पहला मुकाबला ताजगांव वर्सेस सनसवाड़ी, इन दो टीमों के दरमियान, जिसमें ताजगांव ने पहले टॉस जीतकर पहले फील्डिंग का फैसला किया और सनसवाड़ी को बैटिंग के लिए आमंत्रित किया है दोस्तों। बहुत ही अच्छा यहाँ पे नज़ारा दिख रहा है इस मैदान के जरिए। पावर प्ले हॅलो मित्रांनो, कॅप्टन अंपायर एक मिनिट, अंपायर एक मिनिट। आजच्या दिवसातला पहिला सामना, पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू, जरा जोरात टाळ्या होऊ द्या आजच्या दिवसासाठी सर्वांनी। तो आपको इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए ग्राउंड की तरफ लिए जा रहे हैं दोस्तों। बीच मैदान में बहुत ही बेहतरीन खूबसूरत नज़ारा इस एवन का मैदान के जरिए आपको दिखा दिया जा रहा है। पहली ओर लेकर वो दौड़ाने की जाने से पार किया, पहली गेंद छाल भरा स्ट्रोक में इस गेंद को तब्दील किया, गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। पहिल्या चेंडूमध्ये पहिला षटकार, जरा जोरात टाळ्या होऊ द्या षटकारासाठी। बहुत ही बेहतरीन छक्का लगाते हुए स्क्वायर लेग की जानिब बल्लेबाज जो कि योगेश स्ट्राइक पर एक अंतरगांव के नामचीन बल्लेबाज है दोस्तों। बीच मैदान में पहली गेंद पर छक्का लगा के अपने इरादे स्पष्ट करते हुए गेंदबाज बॉलिंग मैच पर और दौड़ाने की से को पार किया। इस बार थोड़ी सी ऑप्शन के बाहर गेंद थी, उसे कट कर दिया। आउट का चांस बन सकता था लेकिन थोड़ा सा यहाँ पे इसी बीच 1 रन पूरा करते हुए इस 1 रन की सहायता से टीम का स्कोर जा पहुंचा है 7 रन। पहला पावर प्ले जारी है दोस्तों बीच मैदान पर। फिर एक मरतबा इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, टप्पा खान के बाद थोड़ी सी नीची रहती हुई गेंद सीधी विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई। पहली गेंद पर छक्का लगाया था योगेश ने। योगेश एक अंतरगांव के बहुत ही नामचीन बल्लेबाज है दोस्तों। फिर एक मतलब इस बार शॉट प्रकार की गेंद थी, उछाल भरा स्ट्रोक में तब्दील किया, गेंद जा रही है सीमा पार 4 रनों के लिए। सनसवाड़ी की जानिब से बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दिखाई दे रही। पहले पावर प्ले का पूरे फायदा उठाते हुए बीच मैदान में योगेश और मंगेश महेश स्ट्राइक पर सामना करेंगे किरण का। इस बार स्ट्रेट ड्राइव खेला है, बहुत ही बेहतरीन गेंद जा रही है सीमा पार 4 रनों के लिए।
कवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक था दोस्तों। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पे देखने मिल रही है और गेंद आ रही है कारपेट के सहारे सीमा पार 4 रनों के लिए दोस्तों। पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जहां पहुंचा है 19 रन। बहुत ही बेहतरीन खूबसूरत बल्लेबाजी बीच मैदान में। जरूर आपको इस मैदान पर घमासान देखने मिलेगा। एवन क्रिकेट क्लब निजामपुर इनके जानिब से रखे गए इस टूर्नामेंट का पहला दिन और पहला मैच सनसवाड़ी वर्सेस ताजगांव, इन दो टीमों के दरमियान, जिसमें पहले बल्लेबाजी करते हुए सनसवाड़ी योगेश और मंगेश बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस मैच में कोई भी अगर हैट्रिक लगाता है, अगर विकेट की हो, चौके की हो या छक्के की हो, तो अब्दुल हमीद गोड़ में साहब इनके जानिब से एक हैंड वॉच रखी गई है दोस्तों। एक मतबा दूसरी ओवर की पहली गेंद पर बहुत ही बेहतरीन ओवर रीजन में खेला हुआ स्ट्रोक। इतना बेहतरीन ग्राउंड है कि कारपेट के सहारे गेंद सीमा पार होती। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी इस मैदान के चारों ओर। इतना खूबसूरत मैदान बनाया गया है दोस्तों। बेहतरीन तरीके से खेला हुआ गेंद वन बाउंस लेती हुई सीधी सीमा पार जाती हुई 4 रनों के मैदान पर अपने बल्ले से कहलाते हुए कि मैं हूं डॉन इस मैच का। या ठिकाणी संतोष पोलेकर हे निजामपूरचे संतोष पोलेकर आहेत हा. आणि त्याचबरोबर मंगेश तटकरे यांचाही आगमन आहे। एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। एक बार गेंदबाजी बादशाह प्रकार की गेंद थी, उसे खेल दिया आड़े बल्ले में, गेंद जा स्क्वायर लेग की जानिब 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन सिक्सर। अब तक इस ओवर में 14 रन खर्च किए दोस्तों। लगातार 3 गेंदों पर बड़े हिट देखने मिले योगेश के बल्ले से। योगेश धुआंधार बल्लेबाजी करते हुए बीच मैदान में उनके सपोर्टर भी बहुत ही खुश नजर आ रहे हैं दोस्तों। वीरेंद्र फिर एक मरतबा गेंदबाजी के लिए तैयार। इस बार शॉट का गेंद हुक कर दिया है, पुल कर दिया कि हुए एक सक्सेसफुल 6 रन। स्कोर जहां पहुंचा है 39 रन। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी यहाँ पे बीच मैदान में योगेश के बल्ले से। लगातार 4 गेंदों पे 2 चौके और 2 छक्के लगाकर बल्लेबाजी कर रहे हैं दोस्तों। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी। सऊद मैनू चाचा से मिले, सऊद परदेसी। वीरेन पर हल्ला बॉल करते हुए इस बार अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद सीधे बल्ले से खेलते हुए इस गेंद को खेल दिया है सीधे बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए। जहां पहुंचा है 43। दूसरी ओर जारी आखिर गेंद आना शेष बाकी। अब तक इन्होंने 3 चौके और 2 छक्के लगाए इस ओवर में दोस्तों। धुआंधार बल्लेबाजी, इरादे स्पष्ट किए थे पहली गेंद पर छक्का लगाने के बाद।
इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद पुल कर दिया है, गेंद जा रही है कारपेट के सहारे रनों के लिए। हॅलो, डीजे सर्वांसाठी सूचना आहे की ह्या टुर्नामेंटचा गेल्या 27 वर्षापासूनचा रूल्स आहे की कोणी बाहेरचा फिल्डर किंवा खेळणारा फिल्डर आतमध्ये जात नाही. हा पाणी पाहिजे असेल तर व्हॉलेंटियर तयार आहेत, ताबडतोब येतील तुम्हालाकडे. तुम्हाला जे काय असेल हां स्कोर जो काय तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पंचांकडे सांगायचं आहे. पंच आम्हाला त्या पद्धतीने सिग्नल देतील आणि आपली जे काय असेल ते या ठिकाणी त्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं जाईल. सर्वांना विनंती आहे की टुर्नामेंट फक्त नामावंत A1 क्रिकेट क्लब निजामपूर आहे, अन्यथा निजामपूर विभागातील ही मोठी टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटसाठी आलेले सर्व प्रेक्षक रसिक क्रिकेट प्रेमी खेळाडू मान्यवर या सर्वांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायतचे कर्मचारी धुपकर साहेब यांचा आगमन आहे. त्यांना विनंती करेन की या ठिकाणी बसायचं आहे त्यांनी येऊन. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उभे आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्या सर्वांचं A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. दौर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 47. बहुत ही बेहतरीन खूबसूरत बल्लेबाजी इस ग्राउंड के चारों तरफ, इस ग्राउंड का पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाजों, दोनों भी बल्लेबाज योगेश जो कि जिन्होंने मानगांव प्रीमियम लीग ने बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी की थी दोस्तों, 97 रन खेले थे. सिर्फ 22 बॉल में 97 रन खेले थे दोस्तों. वही योगेश इस A1 के मैदान पर अपने जहर बिखराते हुए नजर आए. इस बार उछाल भरी स्ट्रोक खेला है, गेंद जा रही है सीमा पर 6 रनों के लिए. देखकर खरबूजा रंग बदलता है, इसी प्रकार योगेश को देखकर महेश बल्लेबाजी कर रहे हैं दोस्तों. इस बार कारपेट के सहारे खेला हुआ और महेश के जरिए दोस्तों अब तक जितने भी रन जोड़े हैं सब बाउंड्री के जरिए जोड़े हैं. एक ही रन ऐसा सिंगल के रूप में जुड़ा है स्कोरबोर्ड में दोस्तों. इस बार थोड़ी सी स्लो डिलीवरी फेंकी थी, रुक कर खेला हुआ स्ट्रोक मिड विकेट की जाने. अब खिलाड़ी तैनात है लेकिन खिलाड़ी बने दर्शक, गेंद है इस सीमा पर. इरादे यहाँ पे पूरे होते हुए नजर आ रहे हैं दोस्तों, क्योंकि हर एक दर्शक छक्के चौके की उम्मीद से बैठे हुए हैं और उनके उम्मीदों का खरा उतरते हुए दो बल्लेबाज योगेश और महेश बीच मैदान पर. हिरन फिर महंगे साबित होते हुए इस ओवर में. इस बार ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी ब्लॉक हॉल में गेंद फेंकी हुई, कारपेट के सहारे खेल दिया, कवर रीजन में गेंद, वहां पे फील्डर तैनात थे, फील्ड करे, थ्रो आए, तब तक 1 रन पूरा होता हुआ. इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 64. बहुत बड़ा लक्ष्य यहां पे खड़ा करने के प्रयास में बल्लेबाज धुआंधार बल्लेबाजी करते हुए बीच मैदान पर पहली गेंद पर इरादे स्पष्ट किए थे योगेश ने. इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला, गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए.
योगेश जो कि बल्लेबाजी कर रहे हैं दोस्तों। रात नाइट टूर्नामेंट खेले थे सोगांव में, अब डे के टूर्नामेंट खेलने के लिए इस एवन के मैदान पर बहुआधार बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार और पिच गेंद थी, सीधे बल्ले से खेला, गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। पर बल्लेबाजी कर रहे हैं योगेश। चेक, यहाँ पे हमारे मोहल्ले से बहुत से हजरात आए हुए हैं, जो मुझे यहाँ से सबका नाम लेना मुनासिब नहीं है, लेकिन हर साल आपका ताउन रहता है। आपकी ताउन की बदौलत ये टूर्नामेंट आगे बढ़ती है। तो आप जमे हजरात का एवन क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम। बहुत ही बेहतरीन धुआंधार बल्लेबाजी बीच मैदान पे जारी है दोस्तों। योगेश और महेश के जरिए अब तक एक भी विकेट खोया नहीं है और इतना बेहतरीन बल्लेबाजी या ठिकाणी संतोष मोहिते आहेत, बबलू आहेत, बरेचसे मान्यवर आहेत या ठिकाणी। या सर्वांचं जे उभे आहेत मान्यवरच समजूया आपण त्यांना। या सर्वांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। 76 रन हो चुके हैं 3 ओवर की समाप्ति पर। काफी महंगे साबित हुए वीरेन और किरण। 3 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 76 रन दोस्तों, जिसमें 47 रन पर खेल रहे हैं योगेश और महेश खेल रहे हैं। गेंदबाज इस बार शॉट प्रकार की गेंद थी, आड़े बल्ले से खेलते हुए गेंद जा रही है, 1 बाउंस सीमा पार 4 रनों के लिए। के साथ टीम का बढ़ता उसको जहां पहुंचा है 80 रन बिना कोई विकेट खोए। और गेंदबाज पर प्रहार करते हुए बल्लेबाज रुकने का नाम ही नहीं लेते हुए इस बार फिर एक मर्तबा पुल किया है। क्या सक्सेसफुल होगा? नहीं, इस बार बहुत ही बेहतरीन कैच लपकी गई और पहले विकेट का पतन होता हुआ। खरोखरी प्रार्थनीय आहे, आपण ज्या पद्धतीने दरवर्षी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य करता, आपल्या सहकार्यातून ही टुर्नामेंट पार होत असते। म्हणूनच आपल्या सर्वांचं एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। तो आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं। पहला विकेट गिर चुका था, इस बार पुल किया है, देखेंगे वो क्या कैच हो सकती है। नहीं, ये गेंद सक्सेसफुल पुल। क्या पूछा है 86। हर बल्लेबाज ऐसा लग रहा है कि डगआउट से ही सेट होकर आया हुआ है, क्योंकि हर बल्लेबाज हर गेंद पर प्रहार करने की कोशिश और वही सक्सेसफुल होते हुए बल्लेबाज बीच मैदान पर। इस बार ओवर पिच गेंद आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, मिड विकेट के खिलाड़ी दर्शक बनकर देखते रह गए। एक विकेट के नुकसान पर 9 रन हो चुके हैं। क्या सेंचुरी मुकम्मल होगी? बाहर फिर एक मर्तबा शॉट पिच प्रकार की गेंद खेल दिया है, गेंद जा रही है सीमा पार। लगातार 3 गेंदों पे 3 छक्के। जरूर फील्ड हुई, बिना कोई रन लेते हुए क्रीज में महफूज राहुल इस
जो हैंड वॉच रखा गया था अब्दुल हमीद गोड़ में इनके जानिब से लगातार 3 गेंदों पर 3 विकेट 3 छक्के या 3 चौके लगाने को। इसके बाद जो राउंड होने वाला है रॉयल क्लब निजामपुर और यलाउड़े, इनके दरमियान माबैन यहाँ पे एक सामना होगा। दोनों कैप्टन से आजीजाना इल्तिमास है कि वो यहाँ पे टॉस के लिए आ जाए। इस वॉच जो रखी गई थी हैट्रिक के लिए दोस्तों, राहुल इसके हकदार हो चुके हैं। कांग्रेचुलेशन राहुल, बहुत ही बेहतरीन धुआंधार बल्लेबाजी। बीच मैदान पर योगेश, महेश हो या राहुल हो, जो भी बल्लेबाज आया है अच्छी बल्लेबाजी करते हुए बीच मैदान पर धुआंधार बल्लेबाजी। इस एवन के पहले मुकाबले में एक बड़ा स्कोर खड़ा करता हुआ ये टीम, जो कि सनसवाड़ी की टीम मानी जाती है दोस्तों, अंतरगांव की बहुत ही बेहतरीन टीम मानी जाती है। और योगेश को इस अंतरगांव का बाहुबली माना जाता है दोस्तों। और 3 रन की जरूरत है हाफ सेंचुरी की मुकम्मल करने के लिए। योगेश जो कि इस इनिंग की आखिरी ओवर टीम का स्कोर जा पहुंचा है 98 रन। विक्की नई गेंदबाज दृढ़ को पार किया, पहली गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश नाकाम होते हुए, डॉट गेंद जाती हुई। एवन क्रिकेट क्लब निजामपुर जहां से रखे गए इस टूर्नामेंट का दोस्तों पहला राउंड और पहले मुकाबले में धुआंधार बल्लेबाजी। इस बार योगेश बैकफुट पे जाके उसे पंच कर दिया, हवा में गेंद क्या कैच हो सकती है, नहीं कैच लपकने में नाकाम हुआ और गेंद गई सीमा पार 4 रनों के लिए। हाफ सेंचुरी मुकम्मल करते हुए योगेश। रन बनाए हैं दोस्तों। बार और पिच गेंद खेल दिया है मिड विकेट के खिलाड़ी के सर के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए। ₹100 हाथी आ चुका है मैनुद्दीन परदेसी इनकी जानिब से, और अवेज खानी इनके जानिब से ₹200 हाथी आ चुका है दोस्तों। बहुत ही बेहतरीन खूबसूरत बल्लेबाजी यहाँ पे बीच मैदान पर धुआंधार बल्लेबाजी पहले मुकाबले में सनसवाड़ी के बल्लेबाज करते हुए बीच मैदान पर। और इस 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 108 रन दोस्तों। बहुत ही बेहतरीन एक लंबा लक्ष्य रखते हुए सामने वाले टीम के सामने दोस्तों। फिर एक मतबा इस बार आड़े बल्ले से खेलते हुए गेंद गई स्क्वायर लेके जाने 6 रनों के लिए, और 6 रनों के साथ टीम का बढ़ता स्कोर जा पहुंचा का। और इस 26वें साल तक अब तक का सबसे बड़ा स्कोर मेरे ख्याल से होगा, क्योंकि मैं इस टूर्नामेंट पे लगातार 19 साल से कमेंट्री कर रहा हूं दोस्तों। लेकिन मेरे ख्याल से अब तक के जितने भी टूर्नामेंट इस ग्राउंड पर खेले गए हैं, उस टूर्नामेंट का सबसे बड़ा लक्ष्य रहा होगा। इस बार पुल किया है और एक होता हुआ सक्सेसफुल दोस्तों। गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। 6 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 120 रन। या ठिकाणी बंटी गुलांबे यांचा आगमन आहे, माजी उपसरपंच आहेत भागाडचे, त्यांचाही एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद। इस बार अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद को
सम्मानजनक स्ट्रोक खेला और 1 रन हासिल करते हुए इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 121 रन। दोस्तों, महान लक्ष्य रखा हुआ है इस टीम के सामने। जर का या ठिकाणी तुम्हाला योगेशची जर बॅटिंग आवडली असेल तर जोरात जरा त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त एक परफॉर्मन्स, पहिलीच मॅच पहिलाच परफॉर्मन्स योगेश यांच्या नाव स्वरूपामध्ये. जरा जोरात टाळ्यांनी स्वागत करायचं याचं येताना. परत एकदा टॉस के लिए आ जाए रॉयल यलावडे. रॉयलचे मला वाटतं या ठिकाणी कॅप्टन आलेले आहेत. यलावडेच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. टीम का समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 121 रन। 122 का लक्ष्य रखा हुआ है तासगांव के सामने। तो थोड़े से ब्रेक के बाद दूसरी इनिंग यहाँ पे आपको दिखाई देगी। तब तक दूसरे इनिंग का आंखों देखा हाल बताने के लिए हमारे साथी कमेंटेटर यहाँ पे संदीप जगे सर मौजूद है। हम उनकी तरफ जा रहे हैं। अगली आवाज आप सुनेंगे संदीप जगे सर की। चेक मित्रांनो, या ठिकाणी खरोखर या आंतरगावचं जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे. कशी शिस्त असावी, शिस्तीला किती यांच्या या ठिकाणी किती डिमांड दिला जातो त्याचं एक जिवंत उदाहरण आहे की प्रत्येक संघ लाईनीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहे. ग्राउंडला मान सन्मान देत आहेत या ठिकाणी प्रत्येक फिल्डर. खरंच तुम्हाला सांगतो आंतरगाव कमिटीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. धन्यवाद आंतरगाव कमिटीचे, जेवढे धन्य मानू तेवढे कमी आहेत. या ठिकाणी संतोष खामगावकर यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. संतोषजी खामगावकर यांचं आगमन आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम खुशामदीद. धन्यवाद. सर्वप्रथम धन्यवाद नौशाद भाई, त्यांचा आवाज आपण ऐकत होतात. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या अंतर्गावच्या लॉट्समध्ये पहिला सामना मित्रांनो सुरू आहे. आणि या पहिल्या सामन्यामध्ये आपण काय पाहिलं? धावांचा पाऊस, षटकारांचा पाऊस, नदी नाले ओहोळ सगळं काही भरून गेलं. आणि या वादळाचं नाव होतं योगेश पवार. आज मैदानामध्ये तासगाव विरुद्ध सणसवाडी हा सामना मैदानामध्ये रंगला. तासगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करणार. आणि जेव्हा सणसवाडी संघाची बॅटिंग सुरू झाली आपण काय पाहत होतो? मला वाटतं एक हायलाईट सामना पाहत होतो. ज्या हायलाईट सामन्यामध्ये ABD डिव्हिलियर्सची बॅटिंग पाहत होतात किंवा दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादवची बॅटिंग पाहत होतात. रोहित शर्माने ज्या वेळेला 264 धावांचा पाऊस पाडला होता मैदानामध्ये त्या प्रकारची फलंदाजी पाहत होतात. आज योगेश पवार नावाचं वादळ मैदानामध्ये पाहिलं आणि मग सगळं काही धुवून निघालंय. बघा, हिंदीमध्ये एक फार सुंदर लाईन आहे की खुद पर वक्त लगा दो, वक्त तुम्हारा समय बदल देगा. काल रात्री मैदानामध्ये सोगावच्या मैदानामध्ये सुद्धा योगेश खेळताना पाहायला मिळाला होता. आज तब्येत साथ देत नाहीये, पण कोण म्हणतंय या सगळ्या अफवा आहेत. योगेश मैदानामध्ये बॅटिंगला आल्यानंतर त्याची तुफानी पारी किती होती तर तब्बल 70 धावा ठोकल्या, ज्याच्यामध्ये 5 चौकार 8 षटकार होते. आणि षटकार इतके लांब लांब त्याने विरकावून दिले होते ना की सगळं फक्त बघत राहावं. हायलाईट असावी अशा प्रकारचा सामना आपण पाहिला. एका इनिंगमध्ये तब्बल 121 धावा टोकाव्या आणि त्याही 5 षटकांच्या सामन्यामध्ये. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ या सामन्यासाठी मी टॉससाठी विनंती करतो संतोष खामगावकर यांना की त्यांनी येऊन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. पहिला चेंडू या वेळेला ठोकलाय सरळ वाइडेश मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. ईट का जवाब पत्थर से नहीं चट्टान मैदानामध्ये आलेत आणि त्यांना माहिती आहे की सौद सर सौद 2 परदेशी. मिनिटं सर किरण मैदानामध्ये आलेत. आपण एक एक ओव्हरच्या मध्ये गॅपमध्ये टॉस घेऊया, पाहुण्यांचं स्वागत करूया. ते जास्त व्यवस्थित आपल्याला मैदानावरती पण कॉन्सन्ट्रेट करता येईल.
पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला नवीन गोलंदाज अर्थातच महेशच्या हातामध्ये चेंडू आलेला पाहिला आपण. पण आज किरणच्या फलंदाजीच्या बाबत आपण बोलत होतो, की जेव्हा किरण मैदानामध्ये आले, पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार भिरकावून दिला. 122 धावा मैदानामध्ये ठोकायच्या आहेत. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या उत्कृष्ट आयोजनाच्या बाबत सदैव चर्चा होते. तब्बल 27 इयर्सची जी परंपरा मैदानामध्ये झालेली आहे. आपल्याला तो अमिताभ बच्चनच्या मोहब्बते चित्रपटातला डायलॉग आठवत असेल, की प्रतिष्ठा, अनुशासन आणि या वेळेला मैदानामध्ये ती परंपरा मैदानामध्ये पूर्णपणे सुरू असलेली पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण होते. एकेरी धावाचं दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न जरूर होणार आणि तो यशस्वी सुद्धा होणार. तुम्हाला या प्रकारे धावांसाठी तयार राहावं लागेल. कारण इथे सणसवाडी संघाने तब्बल 50-60 वगैरे धावा बनवलेल्या नाहीयेत. 121 धावा बनवलेल्या आहेत आणि मग त्याचं उत्तर द्यायचं असेल ना, तर लढाई जारी है, भाग्य से, वक्त से और अपने आप से. ये पता है बल्लेबाज को. जेव्हा मैदानामध्ये किरण फलंदाजी करतोय. येस. नेक्स्ट मॅच एलवडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. वळूया मैदानाकडे जिथे पंचांचा इशारा आला की वाईड असणार आहे. रणसवाडी संघाला सुद्धा माहिती आहे की आता गोलंदाज थोडे रिलॅक्स फील करतील. पण जेव्हा महेश गोलंदाजीला आलेत, महेशने सुद्धा ओपनिंग करताना बॅटिंग चांगली साथ दिली होती योगेश यांना आणि त्या प्रकारे मैदानामध्ये आता गोलंदाजी करत असताना धावा मात्र रोखाव्या लागतील, पण त्या रोखल्या जाणार नाही. किरणच्या बॅटमधून आसमानी सुलतानी षटकार. अपने अपनी जगह ले, एक जगह पे ना बैठे लाइनमैन. लाइनमैन अपने अपनी जगह ले, एक जगह पे ना बैठे लाइनमैन. एक सामना झाला होता मुंबई क्रिकेटमध्ये, जेव्हा 5 ओव्हरमध्ये 110 चेस करायच्या होत्या. इथे जास्त रन्स आहेत आणि उमर खान बॅटिंग करत होता. प्रबोधनच्या मैदानामध्ये तो सामना सुरू होता आणि 110 रन्स चेस करायच्या होत्या. समोर 110 रन्स मारल्यानंतर उमर खान जेव्हा बॅटिंगला गेला, त्याने तो सामना 4.4 षटकामध्ये संपवला होता. तुमच्याकडे मैदानात विजन असावं लागतं. इथे मैदानामध्ये ते विजन घेऊन किरण मैदानात उतरलाय जरूर, पण छे. महेश त्याला उत्तर देतोय. यहाँ पे मुहिब जलगावकर, इनका आगमन है. A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से इनके हक में खैर मकदम, वेलकम, सुस्वागतम. बहुत ही यहाँ पे हर हमेशा कोविड के जितने भी साथी हैं इनको सपोर्ट रहता है मुहिब साहब का. वो यहाँ पे आए हुए हैं. A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम, खुशामदीद, वेलकम. शेख सर. तरह से यहाँ पे आसिफ लोखंडे, ये इनका भी आगमन है. A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, खुशामदीद. त्याच पद्धतीने या ठिकाणी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे, खेळाडूंचे, कर्णधारांचे, मान्यवरांचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. शेख. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय एक गडी बाद 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सामना जिंकण्यासाठी तब्बल 122 धावा ओलांडायच्या आहेत. फार मोठं अंतर आहे, पण या अंतर ओलांडत असताना तुम्हाला काही कमिटमेंट पाळायला लागतात. A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या स्पर्धेचं हे 27वे वर्ष आहे आणि त्या 27 वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक माणसं. लेफ्ट आर्म बॉलर मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांकडून इशारा आला की वाईड असणार. नवीन गोलंदाज गोलंदाजीला आलेत. राहुल गोलंदाजीला आलेत. त्यांना माहिती आहे की आपल्याला इथे लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागणार. ती निर्भर होऊनच मैदानामध्ये परफॉर्मन्स द्यावा लागणार, कारण फार काही कमी धावा रोखायच्या आहेत किंवा त्याच वेळेला एक चॅलेंजिंग ॲस्पेक्ट्स आपल्या समोर आहेत असं नाहीये. तुम्हाला तशी गोलंदाजी करावी लागणार आहे की जिथे मोठ्या फटक्यांपासून थोडं फलंदाजांना वंचित ठेवावं लागेल. दुसरी ओव्हर, तिसरी ओव्हर झाली की मैदानामध्ये सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकलेला असेल. गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे आणि तेच राहुल सुद्धा मैदानामध्ये करतोय. आउट ऑफ द ऑफस्टम और ऑफस्टम यॉर्कर ही एक अलीकडच्या काळामध्ये गोलंदाजाने नवीन कसब कौशल्य आत्मसात केलेलं आहे. बघा, नेहमी आपण बॅटिंग इम्प्रुव्हायझेशनवर बोलत असतो.
आज मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना त्या इम्प्रोव्हायझेशनवरती सुद्धा बोलावं लागेल. कारण काय बॅटिंग सनसपडी संघाने एक मैदानामध्ये केली होती आणि मग आता गोलंदाजी करत असताना सुद्धा आपण तशीच गोलंदाजी करूया. तासगाव संघाने जवळ आपला कॉन्फिडन्स लूज केलेला आहे. एक बॉडी लँग्वेज असते, ती बॉडी लँग्वेज किरणच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाली होती की चला एका स्ट्रॉंग झोनने बॅटिंग करूया, आपल्याकडे ज्या स्ट्रेंथ आहेत त्या स्ट्रेंथवरती काम करायचा प्रयत्न करूया. पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार सुद्धा वसूल केला होता. पण दिस इज ऑल अबाउट द फन ऑर एंटरटेनमेंट ऑर दिस इज ऑल अबाउट युअर कॅपॅबिलिटी. पण त्याच्या पलीकडे जाऊन पुढे काय, कन्सिस्टन्सी हा एक महत्त्वाचा शब्द असतो ना, की तुम्ही सेकंड ओव्हरमध्ये त्या रन्स बनवता का किंवा पहिल्या ओव्हरमध्ये तो मोमेंटम टिकवून ठेवता का, ते इंटेंटने बॅटिंग मैदानामध्ये करताय का. तासगाव संघाने अर्थातच तशा पद्धतीचा कोणताही इंटेंट ठेवलेला नाहीये. आणखीन एक फलंदाज बाद होतोय, हा दुसरा फलंदाज बाद होणार आहे. साथियों, बहुत से हजरात यहाँ जो कोविड में मुकाम पे है वो यहाँ पे आए हैं, जैसे कि अब्दुल समद परदेसी, इश्तियाक भाई लोखंडे, आसिफ, बहुत से साथी हैं जो कोविड से स्पेशल यहाँ पे टूर्नामेंट के लिए आए हैं. तो एवन क्रिकेट क्लब निज़ामपुर की जानिब से उन तमाम के हक में खैर व मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचे, रसिकांचे, तसेच क्रिकेट प्रेमींचे, मान्यवरांचे एवन क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. धन्यवाद संतोष. 19 और उसमें ये 6 रन जोड़ लीजिए, कुल मिला के स्कोर हो जाएगा 25 रन. जो अर्थातच तासगाव संघाला धावा देणार आहेत, 25 धावांपर्यंत पोहोचलायत, पण 2 षटकांचा खेळ संपलाय. तासगाव संघाला सुद्धा माहिती आहे की आता प्रत्येक षटकागणिक तब्बल 5-5 चेंडूवरती षटकार ठोकावे लागतील. 4 ते 5 षटकार ठोकायचे म्हटल्यानंतर, कारण पहिल्या इनिंगमध्ये ज्या काही धावा आपल्या गोलंदाजाने दिलेल्या आहेत त्या धावा वसूल करायच्या असतील तर केवळ सिंगल डबलची भाषा तर अजिबात चालणार नाहीये, किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये डॉट जाणारे चेंडू तर आपल्याला अजिबात परवडणारे नाहीयेत. जे आपलं अकाउंट पूर्णपणे मैदानामध्ये बँकिंग लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर ते NPA होऊ शकतं. इथे तशा प्रकारची गोलंदाजी मात्र सुरू असलेली पाहायला मिळाली. महेश गोलंदाजीला आले. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळेस विकेटच्या शोधात. क्षेत्ररक्षकाला अवेअर राहणं किती महत्त्वाचं ते पाहतोय ना आपण. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण करणाऱ्या वाईडेस्ट डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करत होते. शॉर्ट मिड विकेटला चेंडू होता, ते जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत संधी होती फलंदाजांकडे दुसरी धाव पूर्ण करण्याची, पण तो दबाव पाहायला मिळाला होता. त्या दबावामुळेच आपण पाहतो ना की प्रेशर एक अलग सी चीज होती है जो दिखती नहीं है लेकिन होती जरूर है. आजही आपण मैदानामध्ये हेच तर अनुभवतोय की इथे जी फलंदाजी सणसवाडी संघाच्या फलंदाजांनी करी, स्पेशली योगेश पवारच्या इनिंग बाबत आपण काय म्हणावं. म्हणजे आज मला वाटतं जर इंस्टाग्रामवरती रील तयार झाली योगेश पवारची तर त्याला सर्वाधिक लाईक्स असतील आणि सर्वाधिक हिट्स आतापर्यंत पाहायला सुद्धा मिळतील. कारण तशा प्रकारची ती इनिंग होती. स्फोटकता भेदक असतं. नेहमी मैदानामध्ये अशा प्रकारची आक्रमक इनिंग आपल्याला आवडते. आपल्याला शाहिद अफ्रिदी आवडतो, आपल्याला क्रिस गेल आवडतो, वीरेंद्र सेहवाग आवडतो, किंवा त्याच वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये सूर्यकुमार यादव आवडतो. का आवडतात? ही नावं स्फोटक फलंदाजांची आहेत. आणि काल सुद्धा आपण तेच पाहिलं ना की यशस्वी जयस्वालच्या इनिंगमध्ये जरी डबल सेंचुरी होती, त्या इनिंगमध्ये आक्रमकता सुद्धा होती. आणि आक्रमकता क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी आपण अनुभवलेली आहे. इव्हन क्रिकेट क्लब निजामपूर संघ स्वतः सुद्धा एक आक्रमक संघ आहे. आज आयोजक या भूमिकेमध्ये आपण आजच्या दिवसभरामध्ये बोलूया सगळ्या गोष्टींवरती. महेशच्या गोलंदाजीवर कॉन्सन्ट्रेट करूया. जेव्हा 121 रन प्रतिस्पर्धी संघ चेस करतोय आणि आणखीन एक विकेट त्यांची जाऊन पॅव्हलियन मध्ये बसणार आहे. नंतरचा होणारा सामना आहे रॉयल. चला नेक्स्ट बॅट्समन आलाय. नंतरचा सामना आहे रॉयल निजामपूर विरुद्ध एलवडे. नाणेफेकीचा कौल झालाय. एलवडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा.
तर एलओडी संघाला विनंती असेल की हा सामना संपल्यानंतर कुणीही प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाहीये, लगेचच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. एलओडी संघाला ही विनंती असेल. 11ही खेळाडू आपण समोर आणायचे आहेत. मला वाटतं या बाजूला बसलेले आहेत. अच्छा, फलंदाजी करणारा संघ तिथे बसेल. त्याच्यामुळं रॉयल निजामपूर संघाने बरोबर पेंडॉलच्या राईट साईडला बसायचं, कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट एंटायर टीम, वी हॅव अ स्पेशली अरेंज फॉर युअर टीममेट्स. आणि ही चांगली गोष्ट आहे म्हणता येईल ना, ओळीव मैदानाकडे जिथे आणखीन एक फलंदाज बाद होऊन परतणाऱ्या पॅव्हलियनमध्ये एका मागोमाग एक फलंदाज बाद होतात, एका मागोमाग एक धक्के बसतात आणि का नाही बसणार, कारण A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या मैदानामध्ये आज सकाळी योगेश पवार नावाचं वादळ आलं. आणि टेनिस क्रिकेटमध्ये योगेश पवार 2 आहेत. आज आपल्या सणसवाडीचा एक योगेश पवार आणि पेण तालुक्याचा माजी रणजीपटू योगेश पवारला सुद्धा आपण अनुभवलेला आहे. आणि त्याच्यामुळं योगेश हे नाव काही या मैदानाला नवीन नाहीये. आज सणसवाडी संघाचा योगेश मैदानामध्ये अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळाला. षटकारांची खऱ्या अर्थानं बरसात ज्याला म्हणतो ना, ती मैदानामध्ये पाहायला मिळाली. 8 षटकार ठोकले होते. बघा आक्रमकता कशा पद्धतीची असतं. मला आजही आठवतं की ख्रिस गेल मैदानामध्ये आल्यानंतर जे आपण IPL मध्ये एक वादळ मैदानामध्ये अनुभवतो किंवा त्याच वेळेला त्याच्याबद्दलची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते ना, टेनिस क्रिकेटच्या मैदानामध्ये आज ही योगेश पवारच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सणसवाडी संघाचे पाठीराखे खुश असतील, कारण ज्यासाठी त्याने या मैदानामध्ये योगेश पवारला थोडा अनफिट सुद्धा होता किंवा त्याच वेळेला थोड्या अंशी काहीतरी इंजुरीज प्रत्येक वेळेला खेळाडूला असते. रात्री मैदानामध्ये डे नाईट क्रिकेट अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटपटू खेळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या नंतर पहिल्यांदा स्कोर सांगूया. 27 ऑन बोर्ड, 122 चेस करताना. यस, यहाँ पे साई से हमारे राठवेरकर साहब तशरीफ फरमा है. A1 क्रिकेट क्लब निजामपुर की जानिब से उनके हक में खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. मित्रांनो, बरेचसे मान्यवर येत आहेत. आमच्या लक्षात सुद्धा येत नाही, व्हॉलेंटियरला जिथे जिथे दिसतात तसे तसे या ठिकाणी सूचना येत आहेत. परंतु जिथे जिथे जे जे मान्यवर बसलेले आहेत आणि जे प्रेक्षक आनंद घेत आहेत या टुर्नामेंटचा, त्या सर्वांचा A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. त्याच पद्धतीने अंतर्गावच्या जेवढ्या टीमी आलेल्या आहेत त्यांचंही वेलकम, सुस्वागतम, स्वागत. चेक. बरोबर आहे. बघा, A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या या 27 वर्षांच्या प्रवासामध्ये अनेक माणसांनी आत्तापर्यंत आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सहकार्य केलेलं आहे. कारण ही क्रिकेट स्पर्धा केवळ आजच्या वर्षाची नाही आहे. गेले 26 वर्ष इथे क्रिकेट स्पर्धा झाली. 27व्या वर्षात आपण पदार्पण केलं आहे. आणि या 27 वर्षात राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, क्रीडा क्षेत्रातील असतील, सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, ही सगळी मंडळी A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाशी जोडलेली पाहायला मिळतात. आणि विशेषतः अलीकडच्या काळामध्ये जेव्हा एकमेकांना रिस्पेक्ट देणं ही गोष्ट थोड्या अंशी दूर होताना पाहायला मिळते. मी A1 क्रिकेट क्लब निजामपूर संघाचं आणि त्यांच्या संपूर्ण आयोजक टीमचं या ठिकाणी कौतुक सुद्धा करतो. कारण ही सर्व मंडळी ज्या ज्या वेगवेगळ्या विभागात आता पाहायला मिळतात, लगेचच त्यांना कॉल केला जातोय, त्यांना इथं आमंत्रित केलं जातंय, त्यांच्याबद्दल अर्थातच चांगलं बोललं जात आहे. फार चांगली गोष्ट म्हणता येईल. मला वाटतं ना, हा संस्काराचा भाग असतो जो आपण जपलाय. गेले कित्येक वर्ष परंपरेचा भाग आहे. A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या माध्यमातून ही परंपरा टिकवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. 122 धावसंख्येला उत्तर देतोय. थोडासा एखादा शो अर्थातच तासगाव संघाकडून सुद्धा पाहायला मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली जाईल तासगाव संघाच्या बॅट्समन कडून सुद्धा. कारण 122 इट्स नॉट अ इझी स्कोर. वी नो दॅट इट्स अ व्हेरी हार्ड हर्डल ऑन युअर इन फ्रंट ऑफ देम. आणि तेच हर्डल मैदानामध्ये पार करत असताना 3-4 फलंदाज बाद सुद्धा झालेत. हा चांगला फटका खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर होते, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. देखिए, साधारण को असाधारण बनाने वाली स्टोरी यहाँ पर बनानी होगी अगर ये मैच जीतना है. आणि त्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये होणार का? A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंतरगाव स्पर्धेमधला हा पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. आजच्या दिवसभरामध्ये तासगाव संघाने सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करू. सणसवाडी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केला. 4 ओव्हर के समाप्ति के बाद 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 122 धावांना उत्तर देताना हॅलो 122 धावांना उत्तर देताना आतापर्यंत 36 धावा मैदानामध्ये लागलेल्या पाहायला मिळतात. फार मोठं अंतर पार करायचं होतं. हॅलो
थोडा आवाज कमी करा ना. हॅलो. शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज पंकज मैदानामध्ये. पंकजला माहिती आहे की आपल्याला काही वेगळं असं काहीच करायचं नाहीये. फक्त 6 चेंडू ॲक्युरेट मैदानामध्ये टाकायचे आहेत, जिथे धावा द्यायच्या नाही आहेत. आणि धावा मध्ये जरी चौकार षटकार आले तरी सुद्धा काही सामना आपल्या बाजूने जाणार नाही, आपल्या विरुद्ध जाणार नाहीये. कारण प्रतिस्पर्धी संघाला फार मोठ्या धावा. थोडा अजून आवाज कमी करा जरा प्लीज. सिटी देतोय बाईक. 122 रन चेस करायच्या होत्या आणि त्याच्यामुळे गोलंदाजी करत असताना आपल्यावरती फार काही दडपण नाहीये, दबाव नाहीये. समीर परदेशी यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करेन, कारण त्यांनी या क्रिकेट स्पर्धेसाठी आम्हाला इथे आमंत्रित केलं. वळूया मैदानाकडे, जिथे आणखीन एक विकेट बाद होऊन परतणार पावलांमध्ये. आणखीन एक फलंदाज बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानात येईल. तोपर्यंत डीजे मास्टर. एकशे 22 धावांना उत्तर देताना आज पूर्णपणे लडखडलेला पाहायला मिळाला. तो अर्थात मैदानामध्ये संघ चौकार जरूर आलाय. चौकाराने धावसंख्या वाढणार, पण या धावसंख्येने फार काही मोठं होणार नाहीये. पराभव आपल्याला बरंच काही शिकून जातात असं म्हणतात. आणि मैदानामध्ये जिंकण्यासाठी खेळायचं आहे जरूर, पण काही अनुभव दिलेले आहेत या सामन्यातून. अनुभव नक्कीच वाट्याला आले असतील ते तासगाव संघाच्या सुद्धा. कारण जेव्हा प्रतिस्पर्धी सणसवाडी संघाच्या योगेश पवारने आज वन हँड किंवा त्याच वेळेला त्यांच्या साथीदार फलंदाजाने या सामन्यामध्ये जी काही रंगतता आणली, आणि त्या रंगततेमध्ये तब्बल आपण पाहिलं ना तर 8 न 2 10 न 13 षटकार पाहायला मिळाले होते. 30 चेंडूमध्ये 13 षटकारांची खेळी होती. 30 चेंडूंमध्ये 30 मधले टोटल तुम्हाला लक्षात घ्या, 30 मधले 23 चेंडू असे होते ना की 13 षटकार होते आणि 10 चौकार होते. बरोबर आहे. माझे स्कोरर मित्र या ठिकाणी मला हेच सांगताना मुस्तफा परदेशी मला कळवत आहेत की तब्बल 23 स्कोरिंग स्ट्रोक होते, की आउट ऑफ 30 23, आणि त्या 23 पैकी 10 सिक्सेस होते. बरोबर आहे. आणि 13 फोर्स. पवार. राहुलसाठी सुद्धा हॅट्रिक जी षटकारांची भिरकावली त्याच्यासाठी वॉच होतं, रिस्ट